श्रीरामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुष्पा होममेड रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत. आज मी रामनवमीनिमित्त प्रसाद बनवणार आहे. प्रसाद बनवण्यासाठी समप्रमाणात सर्व साहित्य घ्यायचं आहे. त्यासाठी मी समप्रमाणात सर्व साहित्य घेतलेले आणि सर्व साहित्य व्यवस्थित असले की प्रसाद पण छान आणि चविष्ट लागतो. एकदम व्यवस्थित असे समप्रमाणात साहित्य घ्यायचे. त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, जाड रवा घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी साखर, 1 वाटी तूप गावरान तूप घेतलेले आहे मी. त्यानंतर 1 केळी बारीक बारीक कापा करून घेतलेले आहे. त्याच्या सुका मेवा घेतलेला आहे आणि तुळशीचे पानं घेतलेले. प्रसादामध्ये तुळशीचे पानं असले की प्रसादाला खूप छान अशी चव येते. सर्वात आधी मी तूप टाकून घेतलेले. तूप टाकून झाल्यानंतर रवा टाकून व्यवस्थित असा लाल भाजून घ्यायचा आहे. छान असा रवा लाल भाजून घ्यायचा. रवा लाल झाल्यानंतर छान अशी टेस्ट व्यवस्थित अशी लागते. रवा छान लाल होतोय. मी कमी गॅसवरतीच रवा भाजून घेते. रवा लाल झालेला आहे. मी कढाई चेंज केली आहे. त्या कढाईमध्ये आपला प्रसाद बसलेला नसता, त्यामुळे मी कढाई चेंज करून घेतलेली आहे. रवा लाल झाल्यानंतर कापलेली केळी मी त्यामध्ये मिक्स करून घेतली. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. केळी आणि रवा एकजीव झाला पाहिजे. छान असं केळीची टेस्ट पण प्रसादामध्ये खूप छान लागते. तुम्ही बघू शकता केळी पूर्णपणे रव्यामध्ये मॅच झालेली आहे. रव्यामध्येच मी तुळशीचे पानं देखील टाकून घेणार आहे. तुळशीच्या पानांची स्वाद रव्याला व्यवस्थित असा लागतो रव्यामध्ये टाकून घेतल्यानंतर. नंतर मी 1 वाटी साखर काढून ठेवलेली होती, ती टाकून घ्यायची आणि रव्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची. तुम्ही दूध टाकल्यानंतर पण साखर टाकू शकता. मी आधीच साखर टाकून घेतलेली आहे. रवा पूर्णपणे लाल झाल्यानंतर साखर वितळल्यानंतर मी त्यामध्ये दूध टाकून घेतलेले आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे. खूप छान वास येतोय आणि खायलाही खूप छान असा प्रसाद लागतो. मस्त पूर्णपणे आता साखर पण वितळलेली आहे आणि दूध पण बरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये मॅच. छान असा प्रसाद तयार झालेला आहे. त्यामध्ये मी ड्रायफ्रूट पण टाकून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता छान असं तूप पण छान सुटलेलं आहे रव्याला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सत्यनारायणाचा प्रसाद बनवून बघा घरी.